मॅचला सुरुवात करायची खूप वेळ झालाय. ओपनिंग बॉलर झाला मैदानाकडे मार्गस्थ व्हा. झाला लगेच वेळ खूप कमी आहे. बॉलर आज खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्या आहेत. आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर विरुद्ध हे बॅटल मात्र पोलीस पाटील 11 या टीम मध्ये बघायला मिळू शकेल. मॅचला होते सुरुवात. आगाज झालेला आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं रोहित गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी त्या सर्कलच्या बाहेर केवळ आणि तुम्ही 3च खेळाडू तैनात करू शकता जे टर्म्स अँड कंडिशन्स या संपूर्ण स्पर्धेच्या आहेत. टॉस जिंकला होता आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर या टीमनं आणि सरळ बॉलिंगचं डिसिजन घेतलं. थोडी चर्चा साहिल घडवले आणि त्याचबरोबर सूरज पिरदानकर हे 2 खेळाडू. बॅटर्सना रिक्वेस्ट असेल आपण ज्यावेळेला रन्स काढत असाल तर विकेटच्या बाहेरून आपण रनिंग करायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड द विकेट बॉलिंग. पहिला चेंडू टाकला जातो. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. सुरुवात मात्र सुरेख. एक सिंगल रन्स. साहिल घडवले भरभक्कम बांधायचा खेळाडू त्याच्याकडे चांगलं पोटेन्शियल आहे. शॉर्ट बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन्स. पुन्हा एकदा कमालची बॉलिंग. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता सुरुवातीचे दोन्ही चेंडू योग्य टप्प्यावरती. नो बॉलचा इशारा. खराब गोलंदाजी. 2 रन्स घेतले गेले. प्रयत्न 3चा केला जातोय. 3 रन्स. 3+1 = 4. टोटली 4 रन्स आता काउंट केले जातील. आता रन्स आलेले आहेत. थोडी चर्चा ऑफिशियल्स यांच्याकडे देखील जे साहिल आहे तो मात्र करतोय. आमचे जे ऑफिशियल्स अगदी योग्य पद्धतीने डिसिजन्स देखील देतात. नो बॉलचा इशारा. खराब गोलंदाजी. अक्षरशः चुकीची गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून. चेंडूला अगदी जोरात टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. तोपर्यंत चेंडूला थ्रो केला जाईल वेगानं. 3+1. पुन्हा एकदा 4 रन्स आता ऍड केले जात आहेत. धावसंख्या आता पुढे सरकत असताना 10 रन्स झालेले आहेत. दोन्ही चेंडू टाकले. 10 रन्स खर्च केलेत रोहित पवारनं. आपण म्हणतो ना की कितीही तुमच्याकडे चांगली विद्वत असू द्यात समोरच्या संघाला कधी कमजोर समजायचं नाही कारण दोन्ही संघ तितकेच बलाढ्य आलेले असतात. नो बॉल. खराब गोलंदाजी. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये सुरुवात अक्षरशः खराब केलेली आहे. आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर या टीमच्या आयकॉन प्लेयरनं खराब गोलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा 4 रन्स मिळत आहेत. हे बोनसचे रन्स पोलीस पाटील 11 या टीमला अगदी मोफतच्या माध्यमातून मिळतच आहेत. अंकित कर्डे चांगले डगआउटमध्ये सेट झालेले आहेत. चांगले तयार झालेत. ते वाटच बघतात की येणाऱ्या वेळेमध्ये मला देखील मोठे प्रहार करायचे जाऊन पोलीस पाटील 11चा. त्याचबरोबर आर्यन देवगरकरला देखील RTM यूज करत असताना या टीममध्ये सामील केलं गेलं. आणि एकंदरीत आपण जे वैशिष्ट्य पाहिलं होतं भाई आता गराटे वेगळ्या टीममध्ये असेल. रनआउट करण्याचे आता इथे प्रश्न येत नाही आहे. नोट आउट असेल. अंपायर्सनं साफ नकार दिलाय. अपील जोरदार लाऊडली अपील पाहायला मिळाली होती किपरच्या माध्यमातून. संघाचं स्कोर बोर्ड आता आमचे जे ऑनलाईन स्कोरमॅन आहेत ते सांगतील. 14 रन्स झालेले आहेत. 3 चेंडू टाकून झालेत. धावसंख्या अजून पोहोचले 14 या आकड्यावरती. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. रन्स तर आलेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. 14 रन्स आपल्याला स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतात. शॉर्ट बॉल आहे. नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा आहे. नो बॉल आहे. नो आर्ग्युमेंट. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. पंचांचं डिसिजन शेवटचं राहील. 1+1 असे 2 रन्स ऍड करावे लागतील. अंपायर सांगतायत की हा चेंडू नो होता. एक्स्ट्राज मिळालेला आहे. धावसंख्या 16 वरती 3 चेंडूच फक्त झालेले आहेत. अजून 3 चेंडू बाकी आहेत. पोलीस पाटील 11चा संघ चांगल्या परिस्थितीमध्ये दिसतोय. पायकूटला गेले. अगदी बॉटम हँडचा चांगला उपयोग केला. जोपर्यंत थ्रो केला जाईल भन्नाट वेगानं मात्र रन्स कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 18 या आकड्यावरती आता पोहोचते. 2 चेंडू अजून देखील बाकी आहेत. बॅटर्सना रिक्वेस्ट आहे की आपण विकेटच्या बाहेरून रनिंग करायचे. आजचा या संपूर्ण स्पर्धेतील दुसरा दिवस पाहायला मिळतोय. फलंदाजानंतर चेंडू काठा बदलतोय. रोशनच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. या वेळेला मात्र एक सिंगल मिळेल. अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि याचा थोडासा मात्र देखा फायदा बॅटिंग करणाऱ्या पोलीस पाटील 11 या टीमला बसलाय. चांगला फायदा बघायला मिळतोय. मोठा प्रहार करायचा आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे समाप्त आहे.
धावसंख्या 19 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये धावांचा संपूर्ण लय लूट केली आहे. चांगला मेला लुटलाय बॅटर्सनं. 19 रन झालेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. चांगली बॅटिंग बघायला मिळाली. गोलंदाजाने इथं चुका खूप केल्यात आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त मात्र भोगावं लागलं. दुसऱ्या षटकामध्ये कोणत्या बॉलरला गोलंदाजी दिली जाते, संपूर्ण संघ आलाय गोलंदाजाच्या जवळ. चर्चा करतायत. गोलंदाजीसाठी मनोजला आता पाठवलं जाते. सूरज पिरदानकर खेड तालुक्यातून बिलॉंग करणारा हा गुणवान क्रिकेटपटू. अखेड मोरंडे या गावचा हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला ऑलराऊंडर देखील आहे. कालच्या दिवसामध्ये आपण भाई मांडवकर यांना देखील पाहिलं. आजच्या दिवसामध्ये सूरज पिरदानकर यांना देखील बघताय. एक चांगला डिफेन्सिव्ह क्रिकेटपटू, मिस्टर डिफेन्सिव्ह या नावानं नक्कीच ते अगदी प्रचलित आहेत. पोलीस पाटील या टीमकडे सर्व नामांकित खेळाडू बंटी एलकर देखील असेल, त्याचबरोबर शैलू जालगावकर इन ॲक्शनमध्ये दिसतील काही वेळातच. ज्यांना खरंच एकीकडे दापोलीचे विराट कोहली या नावानं प्रसिद्ध आहेत आणि अजून देखील आहेत ते. काय वच ते देखील बॅटिंग करताना दिसतील. चेंडूपर्यंत जोपर्यंत पोहोचेल संघाचं स्कोर बोर्ड आता 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. साहिल एक आक्रमक बॅटर आहे. मोठे स्ट्रोक खेळणं ही त्याची विद्वत्ता, ही त्याची स्पेशालिटी आहे. राऊंड द विकेट मनोज गोलंदाजी ट्रॅकवरती. ओ सुरेख बॉलिंग, प्रचंड वेगानं चेंडू टाकलाय मनोजना. काय बॉलिंग केलंय, सुपर आउटस्टँडिंग, अविश्वसनीय बॉल. बॅटर्सला खेळणंच कठीण गेलं. आता बॅटिंगसाठी नंबर 3 वरती पाठवलं जातंय अंकित करडेला. या टीमचा हा धुरंधर बॅटर आहे. नंबर 4 वरती बंटी एलकर असेल का, नंबर 4 वरती शैलू जालगावकरला पाठवलं जाईल का, की नंबर 4 वरती आर्यन देवगरकरला पोस्ट केलं जाते, हे देखील बघावं लागेल. पोलीस पाटील 11चा संघ खेळतोय. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. दुसऱ्या ओव्हरमधील मनोजनं पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती यष्ट उद्ध्वस्त करून टाकल्या. सेट फलंदाज साहिलला माघारी पाठवले. डावकऱ्या शैलीचा आपल्याला अंकित करडे बघायला मिळेल. कोदून मारण्याचा प्रयत्न, फंबलिंग बघायला मिळाला. 2 रन्स मिळत आहेत. या बॉलवरती 2 रन्स घेतले जातील. झपकन रन्स कंप्लीट केले गेलेत. गोलंदाजीचा अटॅक मात्र आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर या टीमकडे अगदी मोठा आहे. रोहित पवारला तुम्ही पाहिलात गोलंदाजी करताना, त्याचबरोबर आयकॉन सौरभ पवार देखील बॉलिंग करू शकतात. चांगले चांगले प्लेयर या टीमकडे देखील आहेत. पुढचा चेंडू मनोजच्या माध्यमातून टाकला जाईल. बॅटचा स्पर्श होता तिथे, ऑफिशियली इशारा देखील दिला गेलाय. एक सिंगल रन्स खात्यामध्ये आता जोडला जाईल. संघाचा स्कोरबोर्ड 23 ला जाऊन थांबलेला आहे. मनोजनं या ओव्हरमध्ये अक्षरशः बॅटर्सना थांबवण्याचं काम केलंय. करणारा पुढचा चेंडू असेल. पुढच्या बॉलवरती चौकारचा वौसार होईल की डिफेन्सिव्ह दुहेरी तेहरी रन्स घेतले जातील, हे पाहणं महत्वाचं आहे. नो बॉलचा इशारा आहे. कॅशर पकडल्यावर तो नो बॉल. 1+1 सुदैवी ठरला बॅटर. अंपायरच्या माध्यमातून नो घोषित केला. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता. धावसंख्या 25 ला आता जाऊन पोहोचले. इतर किमान तरी अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे 5 ते 6 रन्स आले तर एक 30 ते 32 पर्यंत 2 ओव्हरपर्यंत जर स्कोर गेला तर उर्वरित 2 षटकांमध्ये किमान 17 ते 18 रन्स जरी काढले गेले तर एक चांगला सन्मानजनक स्कोर पाहायला मिळू शकतो. कारण गोलंदाजीचा अटॅक पोलीस पाटील या टीमकडे चांगला आहे. चांगली बॉलिंग अटॅक बघायला मिळू शकेल. फुलटॉस चेंडू सरळ बॅटवरती, धावचीची संधी. या चेंडूवरती 2 रन्स वेगानं कंप्लीट करतायत. धावसंख्या 27 ला पोहोचते.
शेवटचा चेंडू असेल या षटक क्रमांक 2 मध्ये झालेले आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 मध्ये ही जोडी आहे, अनुभव कमी आहे परंतु खेळण्याची जिद्द मात्र प्रचंड आहे. आकाश सकवाळ इन ऍक्शन मध्ये दिसेल. पोलीस पाटील 11 या टीमचा महत्वपूर्ण प्लेयर. त्याचबरोबर स्वप्नील दादा शिंदे देखील इन ऍक्शन मध्ये दिसतील. शैलू जालगावकर आहे, बंटी एलकर देखील त्या टीम मध्ये आहे. सूरज पिरदानकर सारखा एक एक्सपिरियन्स खेळाडू त्या टीम कडे. साहिल देखील आहे. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अंकित करडे सारखा प्लेयर आर्यन देखील आहे. म्हणजे गोलंदाजीचा अटॅक चांगला आहे. स्वप्नील शिंदे बॉलिंग करू शकतात. साहिल देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. त्याचबरोबर सूरज पिरदानकर बॉलिंग करू शकतील. आकाश सकपाळ यांच्याकडे देखील पोटेन्शियल चांगलं आहे. त्याचबरोबर एकंदरीत जर बघायला गेलात तर अंकित करडे असेल, तो देखील बॉलिंग चांगला करू शकतो. गोलंदाजी मार्कवरती मनोजला शेवटच्या षटकामध्ये पाठवलं गेलंय. मोठा प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु त्या गतीला बीट होताना आपण या फलंदाजाला पाहिलं होतं. येणारा पुढच्या बॉलवरती आक्रमण केलं जाणार का, प्रश्नाचं चिन्ह बघायला मिळेल. ऑन द राईस खेळले क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबलिंग बघायला मिळालं. 2 रन्स घेतलेत. धावसंख्या 39ला पोहोचले. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मनोजकडे वेग चांगला, टप्पा देखील चांगलाच पाहायला मिळतोय. टीमचा महत्वपूर्ण गोलंदाज रोहितनं पहिल्या ओव्हरमध्ये खूप सारे रन्स खर्च केल्यानंतर दुसरं षटक वैयक्तिक टाकताना पाहायला मिळेल. प्रथमेशच्या माध्यमातून रन्स घेतले गेले. प्रयत्न 3चा गेला जाईल. हा नानाचा मामला आहे. बॅटिंगसाठी कुणाला पाठवलं जाते. शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. 41 रन स्कोर कार्ड वरती. बंटी एलकर बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. नो बॉलचा इशारा. रन्स मिळतील का, 2 घेतले जातील. आठवडे 3 रन्स घ्यावे लागेल. 44. 44 आमचे सांख्यिकी तज्ञ आदरणीय किशोरदादा पालकर हे देखील या ठिकाणी स्कोरमॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. धावसंख्या 44. 44 झालेले आहेत. 2 चेंडू अजून देखील बाकी आहेत. मोठा प्रहार केला गेलाय. 2 रन्स घेतलेत. प्रयत्न 3चा केला जाईल का, आणि 3 रन्स मात्र इथे नाही मिळणार आहेत. 2च मिळतील. धावसंख्या 46ला पोहोचले. शेवटचा बॉल शिल्लक असेल. बंटी एलकर याच्या बॅटमधून किती रन्स काढले जातील. शेवटच्या चेंडूसाठी मैदानाच्या आतमध्ये आकाश सकवाळ याला पाठवलं गेलंय. दापोलीच्या टेनिस क्रिकेट विश्वातील हा अनभिषेकता सम्राट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सातत्याने या खेळाडूची देखील सुरुवात या फॉर्मॅट पासून झाली आहे. पोलीस पाटील या टीम मध्ये सर्वोत्तम सर्व खेळाडू प्रचंड एक्सपिरियन्स, टेनिस क्रिकेटचा एक्सपिरियन्स घेऊन या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे या ओव्हर. क्षमा असावी. पाच बॉल झाले का. एक शिल्लक आहे. एक शिल्लक आहे. 49. एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. आ 49 रन्स. 49 रन स्कोर बोर्ड वरती. आकाश आता स्ट्राइक मार्क वरती आलाय. एकोणपन्नास रन स्कोर बोर्ड वरती एक चांगला फायटिंग स्कोर आता उभा केलाय. मर्यादा रेषा आहे तिथे सांभाळून क्रिकेट खेळावं लागेल. यॉर्कर लाईनचा बॉल सरळ जड मध्ये टाकलाय आणि षटक क्रमांक आता शेवटचं संपलंय. संघाचं स्कोर बोर्ड 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 52 धावांचा पाठलाग आता करावा लागेल आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर या टीमला. 24 चेंडू आणि 52 धावांचं समीकरण असू शकेल.
या पुढचा सामना खेळवला जाईल. यापुढची मॅच असेल SK स्पोर्ट्स बोजे दापोली विरुद्ध समर्थ 11. या दोन टीम मध्ये पुढचं बॅटल पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित 5 मिनिटांमध्ये टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स कडे या. आणि जे डगआउट आहे ते बॅटिंग करणाऱ्या टीम साठी आहे. ज्या अदर टीम्स आपण बसलेला आहात त्या अदर टीमला रिक्वेस्ट असेल की बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी ते डगआउट आपण केलेला आहे. त्यांना जे सर्व प्लेयर असतील त्या प्लेयर्सना आपण बसण्यासाठी लगेच चेअर रिकाम्या करून द्या. स्वराज फायटर्स आणि त्याचबरोबर अलायन्स 11 दोन्ही टीमचे शेवटची 5 मिनिटं असतील. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना रिक्वेस्ट आहे की लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्सकडे टॉस करण्यासाठी या. अलायन्स 11 विरुद्ध स्वराज फायटर्स. SK स्पोर्ट्स कॅप्टन आपल्याला फक्त आणि फक्त 30 सेकंदांचा कालावधी असेल. प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. कॅप्टन या SK स्पोर्ट्स. अलायन्स 11 आणि त्याचबरोबर स्वराज फायटरचे जे कॅप्टन असतील त्यांना फक्त 5 मिनिटांचा कालावधी असेल. आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधा. आर्यन गोलंदाजी मार्गवरती एक गुणवान गोलंदाज पोलीस पाटील 11 या टीमचा. आज सातांबा गावचे पोलीस पाटील महोदय आदरणीय पडाळ साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचंय. आणि इथे मात्र कॅच मिस झाली. महत्वपूर्ण कॅच होती, धावचीची संधी, परंतु तिथे कॅच घेणं गरजेचं होतं. खूप महत्वाची कॅच होती ती. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आर्यन सुरुवात धमाकेदार करून दिली. पहिल्या बॉलवरती केवळ 3 रन्स खर्च तर केलेत, परंतु एक संधी देखील निर्माण करून दिली होती. RJ स्पोर्ट्स शिवाजीनगरचा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग, दांडी गोल, बाहेर जावं लागेल. सुरेख बॉलिंग आर्यन देवगरकरात चमचमता तारा आहे. अफलातून गोलंदाजीचा प्रात्यक्षिक याला खेळणं कठीण जाणार आहे. सुरेख गोलंदाजी करतोय. यष्टी उद्ध्वस्त करून टाकलेत. बॅटर्सला असं वाटलं होतं की चेंडू पटकन येणार नाहीये. पडल्यानंतर झपकन सरळ ऑफ स्टंपचा वेध घेतला. अलायन्स 11 स्वराज फायटर्स दोन्ही टीमचे शेवटचे 3 मिनिटं राहिली आहेत. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कॅप्टन त्वरित कॉमेंट्री बॉक्सकडे या.
पुढचा चेंडू टाकला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत आकाश सकपाळ यांच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पोलीस पाटील 11 या संघामध्ये सगळे एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. धावसंख्या आपण बघतोय तर 5 वरती स्थिरावले. काय गोलंदाजी केली आहे, सुरेख गोलंदाजी. 4 चेंडू टाकून झालेले आहेत, केवळ 5 रन्स खर्च केलेत. एक महत्वपूर्ण विकेट देखील आर्यन देवगरकरच्या माध्यमातून आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा आहे. एक्स्ट्राज स्वराज फायटरचे कॅप्टन संघमालक त्वरित कॉमेंट्री बॉक्सकडे. प्रतिस्पर्धी टीमचे या ठिकाणी कॅप्टन आलेले आहेत. केवळ एक सिंगल. धावसंख्या 7 ला जाऊन पोहोचले. मोठा प्रहार करायचा होता शेवटच्या बॉलवरती. फंबलिंग 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 आणि तिथे आपण बघतोय तर चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे. 11 रन्स झालेत जिंकण्यासाठी. अठरा बॉलमध्ये 41 धावांच्या 11 झालेले आहेत. 11 रन्स. 18 बॉलमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. टीम मिटिंग घेऊ नका, फार वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. टीम मिटिंग जास्त होणार नाही याची आपण काळजी घ्या. चला न्यू बॉलरला पाठवून द्या. अलायन्स 11 या टीमचे कॅप्टन आलेले आहेत. स्वराज फायटर्स या टीमला शेवटची 2 मिनिटं असतील की त्वरित जे कॅप्टन असतील त्यांनी टॉस करण्यासाठी यायचं आहे. अलायन्स 11 या टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. स्वराज फायटर्स या टीमच्या कॅप्टनना रिक्वेस्ट असेल की आपण टॉस करण्यासाठी लगेच कॉम्बॉक्सकडे मार्गस्थ व्हा. 2 मिनिटांचा कालावधी तुमच्यासाठी दिला जाईल. 18 बॉलमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. येथून लगभग 14ची सरासरी मेंटेन तुम्हाला ठेवावीच लागेल तरच तुम्ही या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. अलायन्स 11चे ऑल प्लेयर्स आपण त्वरित या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला येऊन उभं राहायचंय. नो बॉलचा इशारा. खराब गोलंदाजी. थोडंसं फंबलिंग. तिथे रन्स मिळतायत. सूरजनं इथे (2+1) असे 3 रन्स आता या ठिकाणी खात्यामध्ये जोडले जातील. शॉर्ट बॉल आहे. सरळ चेंडूला बॅकफुटला गेलेत. यष्टी उद्ध्वस्त करून टाकलेत. बॅटर्सला अपेक्षित होतं चेंडूला थोडासा पेस मिळेल परंतु नाही. यष्टींचा वेध घेतलाय. स्वराज फायटर्स या टीमच्या ज्या कॅप्टन्स आहेत त्याने लगेच विनंती की टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या इकडे या. अलायन्स 11 या प्लेयरना सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण त्वरित अनिकेत तेरेकर यांची भेट कॉमेंट्री बॉक्सकडे या. सगळ्या प्लेयरने अनिकेत तेरेकर यांची भेट घ्यायची आहे कॉमेंट्री बॉक्सकडे येऊन. प्रथमेश घाग बॅटिंगसाठी. प्रथमेशला आपण बघतोय. सूरजच्या विरोधामध्ये सूरजनं पहिला चेंडू थोडासा महागडा टाकला. नो बॉल टाकला होता. रेक्षमच्या थोडंसं बाहेर. सूरजला गोलंदाजीसाठी पाचारण केलं तर गेलं परंतु नो टाकला. त्याच्यानंतर लगेच आपण पाहिले तिथे विकेट आली. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न असेल. लेफ्ट विकेटला आकाश सकपाळनं सुरेख क्षेत्ररक्षण रॉकेट थ्रो. केवळ आणि केवळ 2 रन्स. कारण आकाशकडे ती विद्वत्ता चांगली आहे. प्रचंड एक्सपिरियन्स अनेक स्पर्धांचा. सरळ जड मध्ये 1+1 असे 2 रन्स मिळत आहेत. धावसंख्या 19 ला जाऊन पोहोचले. शॉर्ट बॉल आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 रन्स घेतलाय. प्रयत्न 2चा असेल. काही वेळेला 2 रन्स मिळत आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल अजून देखील या मॅच मध्ये. तसेच अनुशासित गोलंदाजी देखील करावी लागेल. आक्रमण केलं जाईल का भाई गराटीच्या माध्यमातून. भाई देखील एक तंत्रशुद्ध बॅटर. शॉर्ट बॉल आहे. हवेमध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण डीपला तैनात होता. हलक्यातने खेळलाय. इथे धावचीची संधी.
या बॉलवरती देखील 3 रन्स कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 24 ला जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. इथे एखाद विकेट येणं खूप गरजेचं आहे. या मॅच मध्ये तुम्हाला बनून राहायचं असेल तर विकेट्स मिळवावे लागतील. शॉर्ट बॉल आहे, गॅप मध्ये खेळ आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीत. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. बॉलवरती आता 3 घेतले गेलेत. स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती अजून 25 धावांची गरज आहे. हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. या चेंडूवरती केवळ आणि केवळ 2 रन्स पाहायला मिळतील आणि षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 29, लॉस ऑफ 2. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. जास्त टीम मीटिंग नको आहे. टीम मीटिंग होणार नाही याची आपण काळजी घ्या. जास्त टीम मीटिंग करू देऊ नका. गोलंदाजी ट्रॅक वरती, अन्यथा पेनल्टीला आपल्या सामोरे तुम्हाला जावं लागणार आहे. राऊंड द विकेट गोलंदाजी ट्रॅक वरती असणारा जो गोलंदाज आहे आर्यनला पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये बोलवलं गेलंय, कारण या मॅच मध्ये तुम्हाला पुनरागमन करायचं आहे. बॅटर बाद झाले. वा आर्यन, वा कमाल, जवाब बॉलिंग. आर्यननं या टीम मध्ये स्थान अगदी पक्क केले. सुरुवातीची बॉलिंग करताना आता तिसरं षटक देखील पुन्हा आर्यनला दिलंय. छोटासा खेळाडू. येणाऱ्या 18 आणि 19 डिसेंबरला साताऱ्यामध्ये होणाऱ्या अंडर 19च्या स्पर्धेमध्ये हा देखील दापोली तालुक्यातला एकमेव प्लेअर खेळताना दिसू शकेल. अंडर 19ची टेनिसची स्पर्धा जी का साताऱ्यामध्ये होणार आहे, त्या साताऱ्याच्या स्पर्धेमध्ये आर्यन देवगरकर खेळताना दिसू शकेल. रत्नागिरी 29 स्कोर झालेला आहे. 11 बॉलमध्ये 23 रन्स पाहिजेत. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना आर्यन पाहायला मिळेल 18 आणि 19 डिसेंबरला. चांगला चेंडू टाकलाय, फुल टॉस बॉल आहे. एक सिंगल, 10 चेंडू, 22 धावांची आवश्यकता. 10 मध्ये 22. हे बॅटल चांगलं होईल. आर्यनच्या विरोधामध्ये आपण बघतोय हवेमध्ये बॉल खेळला गेलाय, खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक बंटी एलकर कुठे कॅचेस सोडतोय. या अशा कॅचेस नाही सोडत हा खेळाडू. लॉंगॉनच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा आर्यननं एका मोठ्या खेळाडूला बाद केलंय. सरळ मैदानाच्या बाहेर जावं लागेल बाईला. विश्वास करण्याच्या तालमीत घडणारा खेळाडूनं कमालची बॉलिंग केली आहे. आर्यन देवगरकर काय बॉलिंग करतोय. सुपर आउटस्टँडिंग गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. 9 चेंडू 22 धावांची गरज आहे. सामना पोलीस पाटील 11 विरुद्ध आरजे स्पोर्ट शिवाजीनगरचा संघ खेळतोय. याच्या पुढचा सामना आपण लगेचच बघणार आहोत. समर्थ 11 विरुद्ध एसके स्पोर्ट्स मोजे दापोलीचा बॅटल. सुरेख बॉलिंग. पुन्हा एकदा सौरभ पवार टीमचा आयकॉन आहे. दोन्ही आयकॉन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. रोहित पवार आहे, सौरभ पवार आहे. अनुशासित गोलंदाजी. या मॅचचा मी जर हा सामना जिंकला ना पोलीस पाटील 11 या टीमनं, तर या मॅचचा हिरो तर आपल्याला बघायला मिळेल आर्यन देवगरकर. सुरेख बॉल. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर टाकलाय सरळ जड मध्ये. स्वप्नील शिंदे हे देखील या खेळाडूला चांगले मोटिवेट करतायत. पुन्हा खोलवरचा बॉल. एक सिंगल रन्स. संघाची धाव संख्या आता जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. 6 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 21 कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला. 6 चेंडू आहेत, 21 धावांची आता गरज आहे. अंकित करडे की साहिलला बोलवलं जाते बॉलिंगसाठी, पण तो आता वेळ जास्त टीम मीटिंग नको आहे म्हणती. वेळ खूप कमी आहे. आज खूप साऱ्या मॅचेस आपल्याला खेळायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती अंकित करडे स्वतः ट्रॅक वरती आहे. चांगलं कॅल्क्युलेशन वाला क्रिकेट पोलीस पाटील 11 या टीम कडनं पाहायला मिळालंय. आरजे स्पोर्ट शिवाजीनगरचे 2 आयकॉन आता तुम्हाला दाहडावं लागेल. आक्रमकतेनं षटकार चौकारांचा व्यवसार तुम्हाला करावाच लागेल.
समोरच्या लॉंग ऑफच्या परिसरामध्ये साहिलच्या हातामधून कॅच निसटली आहे. या चुका कमी काळ घडतात साहिलच्या माध्यमातून, परंतु आता चुका घडल्यात. 3 रन्स घेतलेत, 5 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. 5 मध्ये 18ची गरज आहे. स्वप्नील शिंदे थोडीशी नाराजगी व्यक्त करतात साहिलवरती देखील, कारण या संघामध्ये खेळण्यासाठी तुम्हाला प्रेशरचा देखील थोडासा सामना करावा लागतो, कारण सगळे नामांकित खेळाडू आहेत. तुम्हाला स्वप्नीलदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खेळायचं आहे, म्हणजे थोडासा प्रेशर तर असू शकणार आहे. विरोधी टीमपेक्षा तुमचा प्रेशर मात्र या ठिकाणी जे यष्टिरक्षक आहे स्वप्नील शिंदे यांच्या टीममध्ये तुम्ही आता खेळताय. एक सिंगल रन्स जिंकण्यासाठी 4 मध्ये 17ची गरज आहे. अ, 3 चेंडू 17ची गरज आहे. प्रहार तर चांगला करण्याचा प्रयत्न होता. संपूर्ण हा सामना पोलीस पाटील 11 या टीमकडे आता झुकलेला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 14 धावांची आवश्यकता. स्विचेट खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. 1 बॉल आणि आता 14 धावांची गरज. 1 मध्ये 14. मॅचवरती संपूर्ण कब्जा केलेला आहे पोलीस पाटील 11 या टीमनं. हा सामना मात्र इथे संपतोय. हा सामना संपलेला आहे. सामना जिंकलाय पोलीस पाटील 11 या टीमनं, परंतु मॅचचा हिरो आर्यन देवगडकर. कमालची बॉलिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. खरंच कौतुक करूया. सो हार्ड लक बॉईज. आरजे स्पोर्ट शिवाजीनगर संघ मात्र पराजित झालेला आहे. माझी समरीकडे जाऊयात. एकंदरीत पोलीस पाटीलनं बॅटिंग करत असताना सूरजनं 9 चेंडूंमध्ये 14 बनवले. अल्पेश 7 मध्ये 13. अंकित करडे गेला होता 5 मध्ये 6, तर साहिलनं 6 मध्ये 5. बॉलिंगचा अटॅक बघूयात. एकंदरीत आरजे स्पोर्ट शिवाजीनगर या टीमचा एक षटक टाकलं होतं सौरभनं, ज्याच्यामध्ये 2 विकेट घेतल्या, 9 रन्स खर्च केले. मनोज जो गोलंदाज होता 2 षटकं टाकले, ज्याच्यामध्ये 23 खर्च केले, 1 विकेट. रोहित पवारनं 1 षटक 19 रन्स. तर ओमकार गलाटीनं 7 मध्ये 15 रन्स बनवून सौरभनं 7 रन्स, तर प्रथमेश 6, रोशन केवळ 4. आर्यनची कमालची बॉलिंग, 2 षटकांमध्ये 3 विकेट 13 रन्स. सूरजनं 1 षटक 18 रन्स 1 विकेट. महागडे षटक. अंकित करडे 1 ओव्हर 9 रन्स.